पनवेल महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाला विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी। पनवेल महानगरपालिकेच्या 5,042 कोटी 90,77,000 रुपयांच्या अर्थसंकल्पाला विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे। महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांनी अर्थसंकल्प सादर केला। आयुक्त मंगेश चितळे यांच्या 4,853 कोटी 90 लाखांच्या मूळ अर्थसंकल्पात सुधारणा करून अंतिम मंजुरी देण्यात आली। महापालिकेच्या उत्पन्नात मालमत्ता करातून 1,992.45 कोटी, जीएसटी अनुदान 582.94 कोटी, विकास शुल्क 159.31 कोटी आणि वित्त आयोग अनुदान 170 कोटींचा समावेश आहे। खर्चामध्ये बांधकाम विभागातील 1,607.21 कोटी, पाणी पुरवठ्यासाठी 472.38 कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी 317.82 कोटी आणि आरोग्यासाठी 194.56 कोटींची तरतूद आहे। रस्ते विकासासाठी 358.50 कोटी, शिलार धरणासाठी 150 कोटी, उद्यानासाठी 158.83 कोटी आणि रुग्णालयासाठी 70 कोटी मंजूर करण्यात आले आहेत। या अर्थसंकल्पामुळे पनवेलच्या पायाभूत सुविधा आणि नागरी सेवांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे। आज आपला बजेट सादर करण्यात आला। या महासभेत माननीय महापौर नितीन पाटील असतील, सभागृह नेते बिनेदार साहेब असतील आणि आमचे मार्गदर्शक परेशदादा ठाकूर असतील आणि विरोधी पक्ष सगळे सदस्य आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी बजेट मांडत असताना प्रशासनाबरोबर आम्ही सखोल अभ्यास केला स्टँडिंग कमिटीने आणि त्या अभ्यासानंतर हा बजेट सादर करण्यात आला। विरोधकांचा आरोप होता का एवढा लेट होण्याचं कारण आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा पनवेल महानगरपालिकेचा गाडा चालवत असतो। आज त्यांना मी मगाशी सांगितलं सभेमध्ये की बाबा तुम्ही अभ्यास केला, स्थायी समितीमध्ये तुम्ही सुद्धा विरोधी पक्ष नेते सुद्धा आहेत, आमचे मित्र हरेजी केनी सुद्धा आहेत आणि बाकीची 4 मंडळी आहेत, त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे। बजेट करताना यावेळेला आपण कुठल्या गोष्टी कोणासाठी घेतलेल्या आहेत। आज पनवेलची जनता आमदार प्रशांत ठाकूर साहेबांकडे बघते, आमच्या पनवेल पालिकेच्या नगरसेवकांकडे बघते। त्या अनुषंगाने आम्ही या येणाऱ्या काळामध्ये जे आरोप विरोधकांचे होते ते आम्ही असे फेटाळून लावण्यापेक्षा त्यांना पण बरोबर घेऊ। कारण आता आपण नगरसेवक निधी 5 लाख होती 25 लाखापर्यंत घेऊन गेलो। कशासाठी गेलो? या ठिकाणी विरोधी पक्षातले 20 नगरसेवक आहेत। आम्ही आमच्या आमदारांची शिकवणच तशी आहे तर आज जे आपण करतो ते सर्व लोकांसाठी करतो। आज आमचे स्थायी समिती सभापती बबनरावजी मुकादम यांनी पनवेल महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला आणि तो मंजुरी करण्यात आला। अतिशय चांगला असा अर्थसंकल्प, सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प असं मी याचं वर्णन करेन। आज या अर्थसंकल्पात भरीव अशी सामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा जी महत्त्वाची आहे त्यासाठी भरीव अशी तरतूद या अर्थसंकल्पात आहे। हा अर्थसंकल्प जो आमचे स्थायी समिती सभापती बबनराव यांनी मांडलेला आहे तो खरोखरच सर्वच्या हिताकरता सर्वसमावेशक, सामान्य जनतेसाठी, आपल्या महिला भगिनींसाठी, दिव्यांग बांधवांसाठी, मागासवर्गीय बंधू भगिनींसाठी असा हा अर्थसंकल्प आहे। आज बजेट सादर केलं। बजेट सादर करताना 5,040 कोटीचा जवळजवळ हा बजेट केलं, परंतु हा बजेट करताना याच्यामध्ये बोललं तर पूर्णतः चुकीच्या पद्धतीने मी का बोलतो का फुगून दिलेला हा बजेट आहे। म्हणजे अशा पद्धतीने इथे योजना राबवायच्या आणि त्या योजना राबवताना यांच्याकडे अधिकारी नाही आहेत, स्टाफ नाही आहेत, हे कारणं सांगतात। मग एवढा पैसा येऊन टॅक्स जनतेचा पैसा आपण सब सुविधा लोकांना देऊ शकत नाही। याच्यामुळे मी यांना या गोष्टीला विरोध दाखवलं। आज पनवेलच्या नागरिकांना एक विश्वास होता का बजेट म्हणजे हा एक आरसा असतो नागरिकांचा, एक वर्षभराचा त्याच्यामध्ये दिलेली पूर्णतः लेखाजोखा असतो। त्याच्यामुळे लोकांना वाटलं होतं का आम्हाला या करादरवे 700 स्क्वेअर फुटाच्या मुंबईला महानगरपालिकेने सूट दिली,
500 स्क्वेअर फूटला सूट दिल्या त्या पद्धतीने पनवेल महानगरपालिका काय सूट देईल का या अपेक्षेने लोक बिचारे मालमत्ता करवाले पाहत होते. लोक पाहत होते का आम्हाला काहीतरी प्रवासासाठी इलेक्ट्रिक बस सुरू करतील, ते सुद्धा याच्यामध्ये नाहीये. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.